काय करते ग मम्मी? कपडे वाळू घालते. लागली का कांदा कामाला? हा लागली. तू करते काम? करते का सांग? करते की. अरे माझं बाळ. मग कोण करायचं काम सांग आता? कपडे वाळू घालते. कपडे धुतली आहेत सकाळ सकाळ. झेंडावंदन होतं आज, पण सकाळ सकाळ पाऊस असल्यामुळं पिऊ आमची गेलीच नाही आज झेंडावंदनला. सकाळी 7 वाजले नाही, रात्रभर पाऊस होता. सकाळी 7 वाजता जायचं होतं, तर लय पाऊस यायला लागला म्हणून गेलीच नाही. 7 वाजेपर्यंत झोपलीच होती पिऊ आमची. आता स्वयंपाक ही केला, कपडे धुतली, आता भांडी घासायची आहे ना. काल काय पिऊच पप्पा आलंच नव्हतं दवाखान्यात. माझी मी एकटीच गेले दवाखान्यात. अरे सगळी इंजेक्शन वगैरे मीच आणली. पिऊ परत दुपारून आली होती. मग आता काम राहिले माझं, भांडी घासायचं राहिले, मग जेवण वाढायचं ह्यांना इथं खायला. मग पिऊला हे बघ ही कपडे आहेत. हां कपडे वाळू घालते. कपडे आज थोडीच धुतले ते, कारण ऊन पडत नाही. पावसाच्या दिवसात कमीच कपडे धुत असते मी. फक्त जेवढे लागणारे आहेत ते. पिवळीचे शाळेचे कपडे, पिवळीचं शाळेचं काही युनिफॉर्म तर बदललाच नाही अजून. दिसतंय. हां बदलूनच दिलं नाही मॅडमनी. कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर माझ्याजवळ कोणीच नव्हतं आलेलं. पिऊ होती फक्त माझी. पिऊचली एकटी लय माया करते म्हणायचं. आहे का नाही? जेवली का नाही पिऊ? सकाळ सकाळ जेवली की पिऊ? मी जेवली नाही अजून. आज बरं वाटायला लागले ते. बरं ते माझ्या घरच्यांना कोणाला काळजी नाही म्हणायचं. बहिणीला नाही, बहीण गेली का आम्हाला विचारलं नाही, काय नाही, साधं आहे का नाही. आपण दिला आधार त्यांना, आणि साधं विचारत सुद्धा नाही त्या बरी आहे का म्हणून. आपापलं बघते ती. असली बहीण आहे आमची. कामापुरती मामी आहे म्हणायचं, ताकापुरती आजी. आताच बघत नाही, पुढे तर कधी बघायची काय. आताच बघत नाही, नंतर तर कधी बघायची काय माहिती. बाय आता बघते का नाही काय माहिती. का काम पैसा करते. असं पिऊचं पप्पा पैसा करतेत. काल आलं नव्हतं मला माझ्यासोबत दवाखान्याला. तसं तर मी जरवेळेसच एकटी जात असते, कोणी नसतं माझ्यासोबत दवाखान्याला. पिऊ असते कधीतरी. आता पण ती पण शाळेत जायला लागली. चालू राहते. बोल की काय ताई थोडीच भांडी आहे. ते जेवण झाली नाहीत आमची अजून, त्यामुळं थोडी भांडी ती पाऊस यायच्या ती बी घासून घेऊन घ्यावं म्हणलं. नाही तर पाऊस पडला की मग सगळं ती पाणी साचतंय भांड्यात आणि सगळं बाहेर येतंय पाणी. आज झेंडावंदनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज भारत स्वतंत्र झाला आपला. पोतं भरून सबस्क्राईब करा. हां पोतं भरून सबस्क्राईब करा. हो, पोतं भरून सबस्क्राईब करा. ओके करू का? व्हिडिओला लाईक करा मैत्रिणींनो, सबस्क्राईब करा, शेअर करा. व्हिडिओला लाईक पोतं भरून करा. हां लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके करू का? बोल की आता काहीतरी. काय मला तर वाटतंय माझी डिलिव्हरी झाल्यावर बी मलाच काम करावं लागेल. माझी काय बहीण यायची नाही असं वाटायला लागले मला. मी बोलते की तुझ्या बहिणीला काम करा. काय येते काल आली का? कुणाची बहीण कुणाचं काय, कुणाचं नाही आजकाल ना. बहीण कुणाचं नाही ना, कुणाचं पण नाही. सगळी कामं येते ती आपल्याजवळ. झालं की फुलाम म्हणते ती. असली वाटते ती सगळी. त्यांनाच करून खाऊ घालावं लागते तिच्याच पोरांना. आपल्याला कधी करून खाऊ घालायचे आजारी पडल्यावर तर.
करायला लागली ग मम्मी? आता शेंगा भाजायला लागले खायला. आणि शेंगा भाजा म्हणलं जेवण करायचंय. 11 वाजून गेल्या. धुणं भांडी झाली आता. आणि शेंगा भाजते खायला. पप्पा तर आज घरी बसल्यात बघ. काल आलं नव्हतं दवाखान्याला. मला तर वाटतंय डिलिव्हरीच्या टायमाला माझं लय हाल होतील बाय. पिवडेच टायमाला बी लय हाल झालं माझं. लय बेकार परिस्थिती होती माझी त्यावेळेस. पण त्यावेळेस आई होती तरी पण तसंच होत होतं. जेव्हा डाळीची भाजी केली. ओके. काय ओके? बघा मी तुमच्यासाठी किती स्वयंपाक केला. माझ्यासाठी काय केलं तुम्ही? अरे वा, माझ्यासाठी काय केलं? स्वयंपाकाचंच इंतजाम करायचं. आला का तरी काल कुठे गेलता मला सांगा बरं. घेतो कामावरती गेलता. शिजली नाही. शिजलीच नाही बोरच्या पाणी. तुला सांगितलं. नमस्कार मंडळी. स्वयंपाक केला मी. पप्पा नमस्कार म्हणे की. नमस्कार. राम राम. ये जेवाय बस. ओके. स्वयंपाक केला आज मी. काल दवाखान्यावर येऊन. काल बी केलता संध्याकाळी. आज बी केला. पटचिल तसा. मी आता थोडी जेवायला. मी बी जेवते. ओके करू का? टमाट्यावर बसते. फोटो काढावा एक.